दातांचे सर्व प्रॉब्लेम्स कायमचे दूर करण्यासाठी पाहूया घरगुती चूर्ण. अगदी घरातीलच साहित्य वापरून बनवलेली ही पावडर आहे. त्याचे 100% रिझल्ट तुम्हाला भेटणार आहेत. तर पाहूया व्हिडिओ कशा पद्धतीने आपल्याला ही पावडर जी आहे ती बनवायची आहे. हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर बघा, बऱ्याच जणांना काय असते, दातांचे खूप जास्त प्रॉब्लेम्स असतात. ज्यामध्ये दात पिवळे होणे, तसेच हिरड्यांना सूज येणे, हिरड्यांमधून रक्त येणे किंवा दातातून रक्त येणे किंवा दुर्गंधी येणे तोंडातून. तर अशा पद्धतीचे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम्स असतात. तर यासाठीच आजचा आपण जो घरगुती उपाय पाहणार आहे तो आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की दातांचे हे सर्व जे प्रॉब्लेम्स आहेत, दात पिवळे होणे, दातातून रक्त येणे, हिरड्यांना सूज येणे, तोंडातून दुर्गंधी येणे, तर यासाठी आपण एक आज छान आणि एकदम घरगुती आयुर्वेदिक अशी पावडर पाहणार आहोत, ज्याच्या यूजने म्हणजे आपण जसं ब्रश करतो कोलगेटने वगैरे रोज, तर त्या पद्धतीने आपल्याला ही पूड जी आहे ती यूज करायची आहे. आपले दात या पावडरीने घासायचे आहेत. तर खूप छान. आणि आपले सगळे इन्ग्रेडियंट जे आहेत, जे साहित्य आपण या पूडसाठी वापरणार आहोत, ते अगदी घरातीलच हे साहित्य आपण वापरणार आहोत. तर खूप छान आणि 100% रिझल्ट देणारा असा हा आजचा घरगुती उपाय आहे. जर तुम्हाला देखील दातांच्या काहीही समस्या असतील, कोणतेही त्रास असतील तुम्हाला देखील दातांचे, तर नक्की एकदा ही पूड वापरून पहा, बनवून पहा. तर पुढे आपण बघूया व्हिडिओमध्ये की मी याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट यूज केलेले आहेत आणि कशा पद्धतीने ही पावडर जी आहे ती बनवलेली आहे आणि याचा वापर जो आहे तो आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, ही पूड बनवण्यासाठी मी तर थोडंसं सोडा घेतलेला आहे. त्यानंतर 10 ते 12 जे आहेत ते लवंग घेतलेले आहेत. त्यानंतर मी थोडंसं दालचिनीचे तुकडे इथे घेतलेले आहेत. इथे चिमूटभर हळद घेतलेली आहे आणि हे मी थोडंसं सेंधा नमक घेतलेलं आहे. तर ह्या एवढ्या गोष्टी आपल्याला ही पूड बनवण्यासाठी लागणार आहेत. तर याच्यानंतर आता मी काय करणार आहे, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य घालणार आहे मी आणि हे आता आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेलं आहे. आता मी सगळं बारीक करून घेते, जेणेकरून हे एकसारखं एकजीव मिक्स होईल आणि याची छान अशी आपल्याला पूड तयार भेटेल. तर बघा, अशा पद्धतीनं आपल्याला ही पूड भेटलेली आहे बारीक केल्यानंतर. तर आता मी हे मिक्सरमधून काढलेलं आहे. तर याच्यानंतर आपण एका गाळणीच्या साहाय्याने हे काढून घेऊया, जेणेकरून आपल्याला फक्त पूड भेटेल आणि हे वरती बारीक बारीक जे राहिलेलं आहे ते निघून जाईल. तर बघा, आपल्याला ही अशी छान अशी पूड फक्त भेटलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्याची पावडर फक्त लागणार आहे. खूप पॉवरफुल आणि खूप छान असे याचे रिझल्ट आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि हे मी गाळून घेतल्यानंतर हे अशा पद्धतीचा मोठा मोठा जो चोथा राहिलेला आहे तो टाकून द्यायचा आहे आणि आपल्याला ही पावडर लागणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही पावडर जी आहे, चूर्ण म्हणा किंवा पूड म्हणा, तर अशा पद्धतीने एकदम साधा सिंपल उपाय आहे. अशा पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे. हे बनवण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाहीये. एक 5 ते 10 मिनिटात तुमची पावडर जी आहे ती बनून जाईल आणि हे तुम्हाला नक्कीच आठवडा 2 आठवडा तरी जाईल, कारण की आपल्याला हे आठवड्यातून 2दा किंवा तुम्ही 3दा यूज करू शकता. तुम्हाला हे सकाळी जमत असेल तुम्ही सकाळी यूज करू शकता. नसेल तर तुम्ही रात्री झोपताना देखील ही पावडर जी आहे ती यूज करू शकता. जर आपल्याला एक याच्यासाठी सेपरेट ब्रश ठेवायचा आहे, तर तुम्ही त्या ब्रशवरती ही पावडर जी आहे ती थोडीशी घ्या आणि आपण नेहमी रोज जसे ब्रश करतो, दात घासतो, तर त्या पद्धतीनं
आपल्याला हे पावडर देखील ब्रशवरती घेऊन दात स्वच्छ असे घासायचे आहेत. मला 100% खात्री आहे की पहिल्या यूजमध्येच तुम्हाला याचा रिझल्ट जो आहे तो भेटणार आहे. नक्की ट्राय करून पहा. तुमच्या दातांच्या सर्व समस्या या उपायामुळे, या पावडरीमुळे निघून जाणार आहेत. मला 100% खात्री आहे की एकदा जर तुम्ही ही पावडर बनवली तर नक्की दुसऱ्यांदा देखील बनवाल, एवढे छान याचे रिझल्ट आहेत. तुमची दातदुखी हळूहळू निघून जाईल, तोंडातून येणाऱ्या दुर्गंधी निघून जाईल, दातातून येणारे रक्त देखील निघून जाईल, दाढांना येणारी सूज देखील कमी होईल. तर नक्की करून पहा आणि याचे रिझल्ट तुम्हाला काय येतात ते देखील मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.